सगळ्यात चांगलं म्हणजे आपली कोडोली अगदी 2200 वर्षापासूनची आहे या संदर्भातील अनेक दस्तऐवज आणि पुरावे मला मिळत गेले आणि त्या प्रेरणेतून मला हा प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे मी आज उमेदवारीपर्यंत पोहोचलेलो आहे. खरंच कोडोली अशी 2200 वर्षापूर्वीची शोधता येते का? तर निश्चित शोधता येते, परंतु ती कोणत्या पुस्तकात मिळत नाही, कोणत्या विद्यापीठात मिळत नाही, कोणत्या लेखकाकडे मिळत नाही. मग ती शोधण्यासाठी काय करायला पाहिजे? वेगवेगळ्या साम्राज्यामध्ये झालेले आक्रमण, वारणा तह 1 मध्ये काय झालं कोडोलीची अवस्था, वारणा तह 2 मध्ये कोडोलीची अवस्था काय झाली, पहिले बाजीराव पेशवे कोडोलीमध्ये 20 दिवस येऊन का थांबले, असे अनेक कारण आहेत. राजकीय लोकांना प्रत्येकांना मी गेले 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं भेटतोय, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय की आपलं गाव बदलायला पाहिजे, आपण ग्रामपंचायत चालवू शकत नाहीये, लोकसंख्या वाढलेली आहे, आणखीन शासकीय नियमानुसार कुठं ना कुठं तर याच्यात बदल होऊन नगर परिषद आत्ता अस्तित्वात यायलाच पाहिजे. कोडोलीला नगर परिषद डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यानंतर अधिसूचनाही निघालेली आहे. मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याशी अगदी ऑक्टोबर पासून भांडतोय की या इलेक्शनच होऊ नयेत आणि त्याच इलेक्शनला मी उमेदवारी अर्ज भरत आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्था या गावासाठी योग्य नाहीये. नगर परिषद झाल्याशिवाय या गावचा भविष्यातला विकास होणार नाहीये. त्या सर्वसामान्यांच्या लढ्याला या गावातील जागृत नागरिकांनी यश येण्यासाठी मतदान करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याशिवाय तुमच्या सर्वसामान्य नागरिकांचंही वाढणार नाही, व्यापाऱ्यांचंही वाढणार नाही, कुणाचंच वाढणार नाही. शेतकरीच मोठा झाला तर आपोआप सगळेच मोठे होतात आणि जनसुराज्याचा उमेदवार नाहीच आहे इथं. जर असता तर त्यांचं चिन्ह असतं आणि आमच्या मागण्याच मान्य झाल्या नाहीत, मग आम्ही त्यांच्यासाठी का प्रयत्न करू? जर आमच्या मागण्याच मान्य होणार नसतील तर निश्चित आम्ही अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात उभा राहू. आम्ही किती सर्वसामान्य आहे, किती गरीब आहे हे महत्वाचं नाहीये. गावाला विकास होणं गरजेचं आहे आणि हा सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमच्यासारखे विरोधक आणि असणारे सत्तारूढ हे जर एक आलेत तर निश्चितपणे गावाचा विकास होईल. नगर परिषदेसंदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील, उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर आमची घरं जातील. आपल्या भागामध्ये भोसलेवाडी आहे, आनंदनगर, वैभवनगर, साखरवाडी, काही इकडचा वल्लरवाडा, असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत असं म्हटलं जातं, परंतु नगर परिषद झाल्यानंतर ते अधिकृत होतात. ते कोणत्या कलमांतर्गत होतात ते मी नागरिकांना दाखवू इच्छितो आणि हा संपूर्ण शिवरायांचा शुभा एका चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी मी जिल्हा परिषदेमधून अर्ज भरून ही निवडणूक लढवत आहे. नमस्कार, मी जयदीप चंद्रकांत मोहिते, कोडोली जिल्हा परिषद व कोडोली पूर्व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणावरून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून मी निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह आहे ऊस. माझा 20 वर्ष सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनुभव आहे. अमेरिकेमध्ये 2 वर्ष, पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मी 2-2 वर्ष, 4-4 वर्ष जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर IT पार्कमध्ये माझी स्वतःची 4 वर्ष कंपनी होती. काही आउटसोर्सिंग मी काम केलेलं आहे. गव्हर्नमेंटला सुद्धा मी काम केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस यांच्यासाठी मी साधारणतः 4 वर्ष काम केलेलं आहे व चोऱ्यांचं प्रमाण कमी आणलेलं आहे. त्याचबरोबर मी सहकारी संस्था, दूध संस्था यांच्यासोबत साधारणतः 3 वर्ष काम केलेलं आहे. असे अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्ट सेगमेंटमध्ये मी GPS सेक्टरमध्ये काम केलेलं आहे. काही लोकांची वाहनं चोरीला गेलेली शोधून देणे, काही 2 नंबर अवैध धंदा जो होतो ते शोधून देणे, या पद्धतीने मी काम करून आत्ता सध्या गेले 3 वर्ष झालं मी कोडोली शोधत आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे आपली कोडोली अगदी 2200 वर्षापासूनची आहे या संदर्भातील अनेक दस्तऐवज आणि पुरावे मला मिळत गेले आणि त्या प्रेरणेतून मला हा प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे मी आज उमेदवारीपर्यंत पोहोचलेलो आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर खरंच कोडोली अशी 2200 वर्षापूर्वीची शोधता येते का? तर निश्चित शोधता येते, परंतु ती कोणत्या पुस्तकात मिळत नाही, कोणत्या विद्यापीठात मिळत नाही, कोणत्या लेखकाकडे मिळत नाही. मग ती शोधण्यासाठी काय करायला पाहिजे? तर ते शोधत असताना मी सर्व जगातील जे 20 विद्यापीठ आहेत तिथं शोध घेतला आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये कोडोलीचा काही ना काही तर मला पुरावा मिळत गेला. त्याच्यानंतर अगदी जुनं शोधायचं झालं तर विद्यापीठ म्हणजेच शक्तीपीठ, तर शक्तीपीठ शोधत गेलो आणि कोल्हापूरच्या अंबाबाईला सुद्धा मला त्या शक्तीपीठामध्ये मला कोडोलीचे पुरावे मिळत गेलेत. त्यामुळं तो नाद आणखीन वाढत गेला आणि पुढे जाऊन अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतल्यानंतर
म्युझियम पर्यंत गेलो तर जगभरातील म्युझियम, अनेक म्युझियम्सना मी व्हिजिट केलं आणि त्या ठिकाणाहून सुद्धा मला पुरावे मिळत गेले. एक मी त्या माझ्या जाहीरनाम्याच्या पाठीमागे एक पत्र छापलेलं आहे. 1200 वर्षापूर्वीचा कोडोलीचा उल्लेख असणारे एक ताम्रपत्र मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते ताम्रपत्र नेमकं काय आहे, तर 1200 वर्षापूर्वी ह्या भागामध्ये मिरहजी देसा ते कोडावल्लीच्या उपविभागामध्ये वसलेल्या अशा पद्धतीचा एक उल्लेख आढळून येतो. यावरून एक स्पष्ट होतंय की 1200 वर्षापूर्वी कोडोली हे एक मोठं उपविभाग होतं आणि गंडारीदित्यांच्या साम्राज्यामध्ये किंवा कोल्हापूरच्या शिलाहारच्या साम्राज्यामध्ये सुद्धा कोडोलीचं योगदान दिसून येतं. आणि ते पत्र आपले कोल्हापूरचे राजाराम महाराज ज्यावेळी खासबागचं मैदानाचं बांधकाम करत होते त्यावेळी ते पत्र मिळालं. आज ते राजाराम म्युझियम मध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या पत्रामध्ये तो उल्लेख मिळतो आणि त्याच पत्राचा भारतीय पुरातत्व विभागानं ऑब्जेक्शन घेत नवीन शिवाजी पूल बांधकाम होऊन सुद्धा साधारणतः 2-2.5 वर्ष ते तिथं त्यांना परवानगीच दिली नाही आणि बांधकाम पूर्ण असताना सुद्धा नवीन पुलाचं तिथला जो काही पत्राचा संदर्भ आहे तो शोध मिळत नाहीये, त्यामुळे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. शेवटी त्याचा निर्णय होऊन ते वाहतूक सुरू झाली. तर अगदी हजारो वर्षापासून कोडोली कशी होती, आज ती कशी आहे, उद्या ती कशी असावी, वेगवेगळ्या साम्राज्यामध्ये झालेले आक्रमण, वारणा तह 1 मध्ये काय झालं कोडोलीची अवस्था, वारणा तह 2 मध्ये कोडोलीची अवस्था काय झाली, पहिले बाजीराव पेशवे कोडोलीमध्ये 20 दिवस येऊन का थांबलेत, असे अनेक कारण आहेत. आणि मग आम्ही मोहिते कोण, भोसले कोण, जाधव कोण, ह्या सर्वांचा ज्यावेळी शोध घेतला तर एवढा प्रचंड दस्तऐवज मिळाला की माझ्या वंशावळीतली सुद्धा मी लोक शोधू शकलो. आणखीन आज कोडोलीला आत्ताच्या राजकीय लोकांना प्रत्येकांना मी गेले 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं भेटतोय. त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय की आपलं गाव बदलायला पाहिजे, आपण ग्रामपंचायत चालवू शकत नाहीये, लोकसंख्या वाढलेली आहे. आणखीन शासकीय नियमानुसार कुठं ना कुठं तर याच्यात बदल होऊन नगर परिषद आत्ता अस्तित्वात यायलाच पाहिजे. अगोदरच आपल्याकडं गॅझेट आहे, राजपत्र आहे, या संदर्भात असाधारण उद्घोषणा पत्र आहे ज्याच्यामध्ये कोडोलीला नगर परिषद डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यानंतर अधिसूचनाही निघालेली आहे आणि या संदर्भात मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याशी अगदी ऑक्टोबर पासून भांडतोय की या इलेक्शनच होऊ नयेत आणि त्याच इलेक्शनला मी उमेदवारी अर्ज भरत आहे. कारण का, मी याच्यासाठी झटत आहे की या इलेक्शनच होऊ नयेत. परंतु त्याच इलेक्शनला मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे कारण ही व्यवस्था, ही स्थानिक स्वराज्य संस्था या गावासाठी योग्य नाहीये. नगर परिषद झाल्याशिवाय या गावचा भविष्यातला विकास होणार नाहीये. त्यामुळे आज आपल्या गावामध्ये शासकीय मैदानांची कमतरता आहे, बालोद्यान नाहीयेत, एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती नाहीये आणि अशा अनेक गोष्टींच्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी यांचं उत्पन्न सुद्धा घटत आहे. तर आपोआप ते उत्पन्न त्याच्यामध्ये वाढीस मदत होणार आणि हा नवविचार घेऊन मी सत्तारूढांच्या विरुद्ध अगदी खूप 4 ते 5 लोकांच्या सान्निध्यातून येऊन मी ही उमेदवारी लढत आहे आणि या सर्वसामान्यांच्या लढ्याला या गावातील जागृत नागरिकांनी यश येण्यासाठी मतदान करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांना मी विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी एक अतिशय चांगलं प्रेझेंटेशन दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये मी 1,500 वर्षापासूनची कोडोली अगदी पुराव्यानिशी दाखवली आणि त्यांना हे दाखवलं की मागच्या 1,500 वर्षांमध्ये 70 शासकांनी राज्य केलं, कशा पद्धतीनं केलं आणि 20 वर्षापेक्षा कोणते शासक इथं टिकलेत आणि का टिकलेत. परंतु आज कोणत्याही पद्धतीनं मला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आला नाही. याचं कारण म्हणजे अपुरा अभ्यास. त्यांनी सर्वांना अभ्यास करायला सांगितलं, त्या पद्धतीनं सर्व सदस्यांनी अभ्यास केला, आम्ही अभ्यास केला, परंतु तो अभ्यास आजपर्यंत कोणीही बघितला नाही. फक्त ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्यांनी तो अभ्यास बघितला आणि मग त्याच्यामध्ये एक उद्देश मांडलेला होता की खरंच कोडोलीचा पुढील 10 वर्षामध्ये 1,000 कोटींचा विकास शक्य आहे का, हा प्रश्न मी सगळ्यांना विचारला. 2.5 तास सर्व सदस्यांना मी माहिती दिली. कोणीही पहिल्यांदा म्हटलं नाही की हे शक्य आहे. परंतु ज्यावेळेला ते प्रेझेंटेशन संपलं त्यावेळी सर्व सदस्यांनी एकमुखाने सांगितलं की खरंच कोडोलीमध्ये 1,000 कोटींचा
विकास आराखडा शक्य आहे. आणि अभ्यासू लोकांनी, नवीन सुशिक्षित सुसंस्कृत लोकांनी यासाठी पुढे यावं आणि स्थानिक नेत्यांना वेठीस धरून आपल्या गावाला आपला हक्क मिळवून देण्यासाठी निश्चितपणे सर्वांनी प्रयत्न करावा, यासाठी मी सर्वांना आव्हान करतोय. म्हणावं तसं असं मी अजिबात म्हणणार नाही. सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यामध्ये आपण म्हणजे एका शाळेपासून ते एका विद्यापीठापर्यंत प्रवास केलेला आहे. अगदी आपण वेगवेगळी सहकारी संस्था आपल्या गावामध्ये निर्माण झाल्या. साखर कारखान्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. परंतु जर आज आपण पाहिलं तर जमिनीचा कस राहिलेला नाहीये. 100 वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये मिरची, कापूस इत्यादी उत्पन्न घेत होते. 1623 साली फ्रेंच आणि डच लोक आपल्या गावातून मिरची पूड नेत होते आणि राजापूरच्या वखारीमध्ये कोडोलीची पत्र मिळतात की जगामध्ये 1 नंबरची जर मिरची कुठे मिळत असेल तर ती कोडोलीमध्ये मिळते. म्हणजे आपण जर इतिहास पाहिला तर मागच्या 400 वर्षामध्ये आपलं ऍग्रिकल्चर प्रोड्यूस सुद्धा वेळेनुसार बदलत गेलेला आहे. मागच्या 60 वर्षामध्ये आपण ऊस पिकवला, जमिनीचा कस लॉस होतोय, तर त्या ठिकाणी आपण काही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुद्धा आहे हे उत्पन्न वाढवू शकतो किंवा इतर पर्यायी प्रोडक्ट्स किंवा इतर जे काही भाजीपाला असेल किंवा सोयाबीन असेल किंवा भुईमुग असेल तर या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन त्याला सुद्धा कसा आपला 50% दर वाढवता येईल तर त्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर नगर परिषद ही गरजेचीच आहे. त्याशिवाय आपण एपीएमसी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या गावामध्ये स्थापन करू शकत नाही. आणि पर्यायी हे व्यवस्था मिळाल्यामुळे निश्चितपणे 50% दरडोई उत्पन्न हे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याशिवाय तुमच्या सर्वसामान्य नागरिकांचंही वाढणार नाही, व्यापाऱ्यांचंही वाढणार नाही, कुणाचंच वाढणार नाही. शेतकरीच मोठा झाला तर आपोआप सगळेच मोठे होतात. मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे असणारे प्रवक्ते राजेंद्र पाटील यांना मी एक ऑप्शन दिलेला होता की निवडणूक तुम्ही बिनविरोध घ्या, लोकांचा वेळ, पैसा, उमेदवारांचा वेळ, पैसा हे वाया जाऊ नये आणि तुम्ही जो उमेदवार देईल तो आम्ही मान्य करू, अशा पद्धतीचा आम्ही थेट मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला होता. परंतु बिनविरोध निवडणूक झाली नाही आणि त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढत आहे. आणि जनसुराज्याचा उमेदवार नाहीच आहे इथं. जर असता तर त्यांचं चिन्ह असतं आणि आमच्या मागण्याच मान्य झाल्या नाहीत, मग आम्ही त्यांच्यासाठी का प्रयत्न करू? जर आमच्या मागण्याच मान्य होणार नसतील तर निश्चित आम्ही अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात उभा राहू. आम्ही किती सर्वसामान्य आहे, किती गरीब आहे हे महत्वाचं नाहीये. गावाला विकास होणं गरजेचं आहे आणि हा सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आमच्यासारखे विरोधक आणि असणारे सत्तारूढ हे जर एक आलेत तर निश्चितपणे गावाचा विकास होईल. मतदारांना एकच आवाहन करेल की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. नगर परिषदेसंदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील, उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर आमची घरं जातील. आपल्या भागामध्ये भोसलेवाडी आहे, आनंदनगर, वैभवनगर, साखरवाडी, काही इकडचा वल्लरवाडा, असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत असं म्हटलं जातं. परंतु नगर परिषद झाल्यानंतर ते अधिकृत होतात. ते कोणत्या कलमांतर्गत होतात ते मी नागरिकांना दाखवू इच्छितो. तसेच आज त्याचा खरेदी विक्री व्यवहार होत नाहीये, ते खरेदी विक्री व्यवहार होतील. त्याच्यावरती तुम्हाला कर्ज सुद्धा मिळतील. याचा अर्थ जे अनधिकृत आहे ते अधिकृत होईल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे जो तुमचा घरपाळ आहे तो 50-30% आपोआप कमी होईल. पाणीपट्टी 30% आपोआप कमी होईल. परंतु काही दृष्ट लोक याच्यामध्ये विनाकारण अफवा उठवतात की तुमची जागा जाणार, तुमचं घर जाणार. शासन अजिबात असं करणार नाही. शासन हा विकासाचा आराखडा तयार करेल, काही मोठ्या जागा अक्वायर करतील, त्या लोकांना तिप्पट पद्धतीनं पैसे देतील. याच्यामध्ये सर्वसामान्यांना कोणताही फटका नाही. उलट पक्षी जे घरपाळा पाणीपट्टी चुकवतात त्यांना घरपाळा पाणीपट्टी चुकवता येणार नाही. जे थकीत आहेत ते वर्षाच्या वर्षाला आपल्याला भरले पाहिजेत. तर अशा अनेक गोष्टी होतील आणि याचं सविस्तर अगदी आपले लोकप्रिय आमदार विनय कोरे यांनी सुद्धा सर्व सदस्य बॉडींना आवाहन केलेलं होतं. आत्ताचे असणारे सरपंच आणि उपसरपंच डॉक्टर प्रशांत मधुकर जमणे यांना सांगितलेलं होतं की तुम्ही एक विशेष ग्रामसभा घ्या, एक मोठा स्क्रीन लावा, सर्व नागरिकांना बोलवा, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यापारी, नागरिक, शेतकरी, शिक्षक असं सर्व समावेशक प्रोफेशन्स मधून लोक बोलवा. माहिती
सादर करा आणि जर सगळ्या लोकांचा जर आग्रह असेल तर निश्चितपणे त्यांनी सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की मी नगर परिषदेसाठी प्रयत्न करणार आणि अगदी 1 ते 2 वर्षामध्ये ही नगर परिषद जर करायचीच झाली तर फक्त 1 ते 2 महिन्यामध्ये आम्ही करू असं सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मी लोकांना हे आवाहन करेन की लोकांचा अज्ञान, अपुरा अभ्यास याच्यामुळेच हा सर्व म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होत आहे. यासाठी कुठं ना कुठं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्यांच्या शंका कुशंका आहेत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये नेहमी एक स्क्रीन लावून मी अगदी तयार आहे, 15-20 दिवस तयार आहे, ज्यांच्या शंका आहेत त्यांना सर्व सादरीकरण देण्यासाठी मी तयार आहे. नागरिकांनी कोणताही गैरसमज करू नये की नगर परिषद झाली म्हणजे आम्हाला त्रास होईल, एवढंच एक आव्हान आहे. या शेवटी कोडोलीमध्ये जाखले, केकले, पोखले, बहिरेवाडी आणि कोडोली हे येत असल्यामुळे मी ह्या सर्व समावेशकसाठी 600 कोटीचा विकास आराखडा पुटअप केलेला आहे की ज्याची शिखर समिती स्थापन करून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि स्थानिक आमदार यांना मला तो विकास आराखडा द्यायचा आहे. आणि तीर्थस्थळ विकास ज्याच्यामध्ये सर्व पौराणिक संदर्भ, शास्त्रोक्त संबंध देऊन जो काही आपला ओढा आहे तो ओढा आपल्याला दूषितापासून मुक्त करायचा आहे. आज आम्हाला त्याच्यामध्ये मासे पोहताना बघायचे आहेत, मुलं खेळताना बघायची आहेत. तर असा एक आज ज्योतिबाला जर 3000 कोटीचा विकास आराखडा होऊ शकतो तर मग आमच्या ह्या कोडोलीला का 600 कोटीचा विकास आराखडा होऊ शकत नाही? त्या संदर्भातले माझ्याकडे सर्व राजपत्र, शासन निर्णय आहेत, ते कसं होऊ शकतं. आणखीन जर उदाहरण द्यायचं झालं तर जाखल्यामध्ये गोपालेश्वर मंदिर आहे, तर त्या मंदिराचं 3 वेळा कशा पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार होत गेला. आचार्य जिनेंद्रिय ज्यांनी साधारणतः 1600 वर्षांपूर्वी त्या भागामध्ये ऊसाचं तंत्रज्ञान आणलं आणि गुळ कशी निर्मिती करायची त्या आचार्य जिनेंद्र यांनी केली आणि त्यांचा पुतळा गोपाळेश्वरच्या मागच्या मंदिरामध्ये तो आहे. खूप थोड्या लोकांना हे माहिती आहे. तर इतर गावांना जर बघायचं झालं तर जिथं बालोद्यान नाही, शासकीय नाही मैदान, तर अशा ठिकाणी ते प्रयत्न करणे आणि हा संपूर्ण शिवरायांचा सुभा एका चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी मी जिल्हा परिषदेमधून अर्ज भरून ही निवडणूक लढवत आहे.